250 आहे ती वेगळी आहे. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग. आणि आज सकाळी जरा उशिरा उठलो, तर आता आम्ही चाललो आहे गाडीचे पार्ट्स आणायला. कारण तो मिरर तुटलेला आणि इंडिकेटर जरा लयच ब्राईट झालं. हां, तर तो इंडिकेटर आपला खराब झाला आहे, तर तो इंडिकेटर पण घ्यायचा आहे. तर 1-2 सामान आहे ते घेऊन यायचे, तर ते आता आणायला चाललो आहे. थँक्यू. माझा पासवर्ड दिसतो. सो भाई, आम्ही आता आलेलो होतो सुझुकीमध्ये. आणि सुझुकीमध्ये मला फक्त आता मिरर मिळाला आहे आणि इंडिकेटर अजून घ्यायचा बाकी आहे. आता इंडिकेटर कुठे मिळेल काय आता बघायला पाहिजे. पण येस, मिरर तर मिळालं आहे. आता मिरर देईन त्याला टाकायला. इंडिकेटरचं आता नंतर पुढे बघू, इंडिकेटर कसं काय काम करायचं काय ते. आता इंडिकेटर कुठे घ्यायचं? सो भाई, फायनली आपल्याला इंडिकेटर मिळाला आहे. इंडिकेटर घेतला आता एका दुसऱ्या शॉपमधनं घेतला इंडिकेटर. नको तर हां, तो इंडिकेटर घेतला आहे आणि मुली सगळं बर्नच होते. हां, सो इंडिकेटर घेतला. आता आम्ही चाललो आहे जिकडे मी गाडी रिपेअरिंगला टाकली आहे ना, सो त्याला आता हे सगळं सामान देतो, मिरर आणि इंडिकेटर. आय होप आज रात्रीपर्यंत गाडी रिपेअर होईल आणि येईल. माझ्याबरोबरचा माझा मित्र कुठे गेला? येतोय ऑन द वे. तर असं सगळं आहे. खूप ऊन लागते, खूपच गरम व्हायला लागले हल्ली. काल तर मला वाटलं की पाऊस येईल रात्री, पण पाऊस आला नाही. अजून उलटं गरम व्हायला लागलं. सो आता कुठलाही वेळ न घालवता डायरेक्ट आता तिकडे जाऊया आणि पटकन घरी येऊन आपापल्या कामाला लागेल. तर भाई, आता आम्ही आलो इथे ऊसाचा रस प्यायला, कारण की गन्ने का ज्यूस इज द बेस्ट थिंग. किती सांगितलेत भाई? 2च फक्त? आम्ही 2. त्याला तयार करा बंदोबस्तसाठी. आमच्याकडे पाण्याची बॉटल. फाळकेकडनं पाण्याची बॉटल. भाय आज 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 भावाची ड्युटी आमच्या. फाळके, त्याला तू काय शुभेच्छा देणार? हां, बंदोबस्ताच्या. मस्त बंदोबस्त कर. मोठ्याने बोल. मस्त बंदोबस्त कर. अरे भरपेट नाश्ता कर. काय प्यायला येते? तर भाई, इथून आम्ही आता निघतोय. आता जाणार गाडीचे पार्ट्स द्यायला. जे आपला मित्र तो इथे ज्या पोलीस स्टेशनला होता, तर त्याला भेटायला आलेलो आम्ही. आता इथून आम्ही निघणार सरळ थेट गाडीवाल्याकडे आणि त्याला पार्ट्स देणार. जर त्याने आत्ता लगेच बनवली तर मग जाता घेऊन जाणार. जर त्याने नाही बनवली तर मग तो रात्री आणून देईल. मग असंच काहीतरी आहे. आणि घरी जाऊन थोडंसं काम करायचं आहे. बघू आता किती वेळात पोचतो आणि कसं काय होतं ते. चल ना शुभम, निघूया आपण. तर भाई, जस्ट आपण आपल्या गाडीचं भाई सामान दिलं आहे आणि गाडीचं अजून बऱ्यापैकी काम व्हायचं बाकी आहे. अजून काम चालू आहे गाडीचं. सो आय होप, मला वाटतं रात्रीच मिळेल. आणि उसाचा रस प्यायल्यावर असली सुस्ती आली आहे ना. झोप दाखव, झोप कुठे आली दाखव. झोप आली आहे भाई. हा अर्धा झोप आहे. 2 ग्लास उसाचे रस प्यायला आहे. आम्ही दोघं प्यायलो, नंतर काटेबरोबर परत प्यायला आहे. तर आता निघतो, आता घरी जातो. आपापल्या कामाला लागू. आता चालव गाडी चालव. मग डोकं फिरू नको भाई. गाडी चालव. आधीच गाडी चालव लवकर. अरे गाडी चालव. गाडी चालव. गाडी चालव. दुपारी पण झोपलं नाही. आता 2 ग्लास उसाचा रस माझ्या डोक्यात गेला. आता मी झालं असं स्लो. मला चालवायला लागणार. एका प्रश्न. चल, तुला उसाचा रस पाचतो. चल ना. चल, उसाचा रस पिऊ. चल 2 ग्लास. चल ना, उसाचा रस देतो. चल चल, उसाचा रस देतो. चल ना, उसाचा रस तुला देतो. चल. नको का?
झोप आली की काय? 2 ग्लास झाले. जा ओजी स्लो. ओजी नाही तू जा. उसाचा रस पिऊन झोप येते यांना. नॉनसेन्स लोक तुम्ही. मला पण येते झोप. जातो घरी. झोपायला लागली उसाचा रस पिऊन. डान्स कोण दाखव तुझ्या बा डान्स करून दाखव. हा चल आपण डान्स करू. उठ हा उठ चल. चल आपण डान्स करूया. पुढे डान्स करून दाखव. चल चल. जुली गो जुली ये आपण नाच का हा काय प्रॉब्लेम आहे काय टाकल्यावर? हा चांगला. चल मग चल मग आपण एक काम करू. चल आपण आता व्हिडिओ करू. चल चल जेवण कसं बनवायचं व्हिडिओ करू. चल चल. भाजी नाही ना काय भाजीला काय भाजी काय करणार? भाजी काय ती चल काहीतरी बनवून दाखव. चल चलो करू. आता नाही आता मग कंटाळा आला. थांब जरा. कंटाळा आला म्हणजे आम्ही जेवायचं नाही का? उठ चल. थांब ना थोडे वेळ. तर भाई जस्ट आता घरी आलोय आणि आता घरात जातोय. मी माझं कार्ड आणि हे सगळं आणायला गेलेलो. आता ब्लॉग शूट नाही केलं यासाठी कारण खूप घाईत होतो. पटापट जायचं होतं. कार्ड्स आणायचे होते. हार्ड ड्राईव्ह आणायची होती. ते शूटचं थोडं सामान घ्यायचं होतं. त्याच्यामुळे थोडा लेट झाला. सो मला वाटतं की आजपुरता एवढाच ब्लॉग होता. सो इथपर्यंत बघितलं असेल तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच. गन्ने का ज्यूस म्हटलं की आमची पोरं येडी होतात. पोरं चवताळतात. गन्ने का ज्यूस बडा ग्लास 20 रुपये. नुसता गन्ने ज्यूस म्हटलं की अशी जीभ बाहेर येते. कर तू का लाज वाटते का? वाईट